7 वाजता गाडीत बसलो, समोरून चंद्रकांत पाटील आले. नमस्कार नमस्कार, काय म्हणताय बरं म्हण. मुंबईत आलो की येतो चहा प्यायला. ही परिस्थिती तुमच्यावरती आली, काय कराल सांगा. कशाला चहा, चहा कशाला प्यायला, काय काय गरज आहे का चहा प्यायची, काय काय यायची काय आवश्यकता आहे का, मग काय काय गरज काय या चहा प्यायची, असं सांगू का त्यांना मी. बरं हे काय करतात, बरं ह्यातला प्रॉब्लेम काय आहे, हे बाहेर मग पत्रकार येतात, तिथे जाऊन हे काय बोलतात माहित नाही, आज काहीतरी वेगळंच असतं. हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाणं पिणं सगळं झाल्यावरती बाहेर पडले. पत्रकाराने विचारलं काय झालं, तर आपण काय सांगू, काही नाही, सहज सदिच्छा भेट होती म्हणून सहज भेटायला आलो. बरं पत्रकारांचाही प्रॉब्लेम असतो, त्यांना वाटतं कशात तरी काय असणारच, काहीतरी असणार, त्याशिवाय काय होणार नाहीये. बाई आणि बुवा एकत्र भेटले की काहीतरी लफडच असलं पाहिजे, ह्याला काय दुसरं काय केलं असेल त्यांनी पत्रकारांसमोर. पाटील साहेब 1 तासभर तुम्ही आतमध्ये होतात, काय चर्चा झाली. मला ह्याचा अर्थ नाही कळला, म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता काय, ह्याचा अर्थ काय होता हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही. ते गेल्यानंतर पत्रकार आले आणि मला म्हणाले की त्यांनी असं केलं बाहेर गेल्यानंतर, म्हणजे काय झालं. मी म्हटलं असं केलं म्हणजे काय झालं, आम्ही दोघे एकमेकांना तेच विचारतोय, म्हणजे काय झालं. काय इकडे मी अक्रोड ठेवलं होतं, त्याच्यामध्ये दाबून दिलं आणि मी अक्रोड फोडून दिलं वगैरे, काय म्हणजे झालं काय.